जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. गेले 8-10 दिवस मला असं वाटत होतं, माझं मन मला आतून खात होतं की माझ्याकडून काहीतरी राहतंय, काहीतरी चुकतंय. कारण 2 महिन्यापूर्वी मी एका आजीला मदत केली होती आणि त्या आजीसोबत आजोबा सुद्धा होते. पण ते आजोबा आता नाहीत. 2 महिन्यापूर्वीच ते देवाच्या घरी गेले असं मला आज कळलं. हीच ती 2 महिन्यापूर्वीची व्हिडिओ आणि ह्याच व्हिडिओमध्ये ते आजोबा आहेत आणि ती आजी दोघेजण खूप खुश आहेत. पण आता हे आजोबा, या आजोबांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. आणि मला आज कळल्या मी तिची गाठ घेण्याकरता आलोय. तर भेटूया आपण त्या आजीला आणि तिच्या दुःखात मला सहभागी व्हायचं आहे. अजय गेला रे आजोबा गेला तुझा. आजोबा वारला रे बेटा तुझा. कसं काय ग? थोडासा बिमार झाला होता, हॉस्पिटल मध्ये नेला त्याला. हा, नाकात नाही टाकत नाही तर दम सोडून दिला रे राजा. लय आठवण करू लागला तेव्हाची रे बाबा माझ्या. रडू नको. मला माहिती नव्हतं. 2 महिन्यापूर्वी मी आजीला रेशनिंग देऊन गेलो होतो. तिला लय ध्यान केली रे तुझ्यावाली त्यानं. माझ्यावाला नातू कसा आहे कसा आहे कसा आहे. मी आजीला 2 महिन्यापूर्वी रेशनिंग देऊन गेलो होतो आणि त्यानंतर मी आजीकडे आलो नाही. मला 500 रुपये मला. मी आजीला पैसे वगैरे देऊन गेलो होतो. तर आता झालं काय? आता झालं काय? मी आलो नाही आजीकडे. जे जीवनसाथी, साथीदार, आयुष्याचा जोडीदार या आजीने गमावलेला आहे. रडू नको. लय बाबा माझ्यावाले रे. रडू नको तू. रडू नको. मी तुला म्हटलं होतं ना, मी येणार भेटायला तुला. आलो ना भेटायला. तर मला माहितीच नव्हतं की आजोबा देवा घरी गेलेत म्हणून. आयुष्याचा जोडीदार हरवल्यानंतर माणसाच्या आयुष्यात काही शिल्लक राहत नाही. ही आजी सध्या एक वेळेचं जेवण बनवते आणि ते जेवण 2 ते 3 खाते बाबा. 3 टाइम 2 दिवस खाते ती एक वेळेचं जेवण. तर ही परिस्थिती आता या आजीवरती येणार नाही. मी आजीला महिन्याला तुला रॅशनिंग येऊन देत जाईल. माझ्या पगारातून जे काही थोडं वाचेल त्याच्यामध्ये मी तुला रॅशनिंग आणून देत जाईल. आजोबा गेले. मला खूप वाईट वाटलं की आयुष्याचा जोडीदार हरवला. गेला माझा जीवनसाथी गेला. जिंदगीभर आता मला भटकावा लागल. नाही, तुला भटकायची वेळ येणार नाही. तुला कधी कुठं राहायचंय, काय राहायचंय, काय नाही, कुठं जायचंय तर तू मला सांग. मी तुला कुठे माझा नंबर तुला देऊन ठेवतो. तुला कधी काय वाटलं की मला सांग. रडू नको. रडू नको. दवाखान्यात वगैरे तुला काय लागलं बिगलं तर मी तुझा माझा नंबर देऊन ठेवतो. माझ्या महाराष्ट्र मुंबई पोलिसांकडून मी आजीला आज तिच्यासाठी रॅशनिंग घेऊन आलेलो आहे. 1 महिना तिला पुरेल असं, तर मी तिला देणार आहे. तर माझं काहीतरी चुकतंय असं मला वाटत होतं गेले 2 महिन्यापासून. तर माझ्याकडून ही गोष्ट राहिली होती की मी आजीला गेल्या 1.5-2 महिन्यात भेटायला आलो नाही. आणि त्याच 1.5-2 महिन्यामध्ये आजीबरोबर आजीचं जे साथीदार आहेत ते आजीला सोडून देवा घरी गेलेले आहेत. जन्म म्हटल्यानंतर मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. पण आजी सध्या एकटी आहे. पण असं तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल, पण आजी एकटी नाही. मी माझं कुटुंब आजी सोबत आहोत आणि नेहमी राहणार हे मी आजीला प्रॉमिस करतो. आजी आशीर्वाद राहील मला सदा. त्या बालबच्च्याला त्या लेकरा बाळा येईल भाडा भरून ठेवायला. बालबच्चा नको, नातू भाडा भरून. तर मी आजीसाठी काहीतरी घेऊन आलोय. तुम्ही घेऊन येतो. आजी तू थांब इथंच. तर आजीसाठी एक ब्लँकेट आणलेलं आहे आणि हे रॅशनिंग घेऊन आलेलं आहे. हे बघ, ह्याच्यात एक ब्लँकेट आणलाय तुला. ह्याच्यामध्ये रॅशनिंग आहे. आता मी तुला शनिवारी येतो. तुला शनिवारी खारी
हा. टोस्ट बटर आणि बिस्किट घेऊन येतो. हा, रडायत बसायचं नाही नाही, अजिबात. नाही रडायचं. पक्का नाही नाही आजपासून रडणार नाही रडणार नक्की? आता आजपासून नाही. माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग. डोक्यावर आहे ताई, नाही रडणार बस. नाही रडणार ना? नाही, हा, नाही खुश रडणार राहा, बस. आनंदी राहा. तुला काय लागलं तर मला हा, सांगायचं फोन तू. नंबर देते हा, आम्हाला माझा मला. नंबर देतो तुला. ठीक आहे, माझा नंबर पण तुला देऊन जातो. नंबर देऊन जाईल. 2 महिन्यापूर्वी व्हिडिओ एक बनवली होती. त्या व्हिडिओत मी आजीला रेशनिंग दिलं होतं आणि दिवाळीच्या हा, महिन्याचा. आणि काय झालं त्यानंतर एका मुलीने त्या आजीला व्हिडिओमध्ये बघितलं होतं ना, सोबत आजोबांना बघितलं होतं आणि तिने मला मेसेज करून सांगितलं की दादा, ह्या आजीसोबत जे आजोबा असतात ते आजोबा आता सध्या देवाघरी गेलेले आहेत. आणि मला ही मेसेज काल भेटला आणि त्वरित मी आजी तुला भेटायला आलो, आलं, लगेच भेटायला आलो. हा, बरं झालं बा, झाली तुझी गाठ भेट माझ्या वाली. मग तुझ्या आशीर्वादाने माझी बाई, मी आवाली. हा माझी बाई, आशीर्वाद आहे, मी आवाली. उमर लागन, म्हातारीची उमर लागन तुला. हा, नाही वाडा नाही भरून तू त्या अजून खूप लेकरा जग. बाळानं ते आवाला नातू पुतून. हा, डोक्याला केस नाही असा वाडा तुझ्या भरून ते आवाला. हा, डोक्याला केस नाही, केस एवढे राहीन ते आवाले असं नातू पुतून वाडा भरून ते आवाला. हा, दारघर नाही पुरायचं त्या लेकरा तुझ्या बाळाला, आशीर्वादाने नातू लोकांच्या पुतू आशीर्वादाने पाहिजे. मी खूप आनंदी आणि सुखी आहे. सुखानं तुला मी राहतील. आणून देतो. तू बी सुखाची राहील, तो माई बाप भाऊ बंद ते आवाला, आपण जे बी परिवार राहील ते आवाला. आशीर्वादानं मी आवाले. आयुष्यातला जोडीदार जाणं म्हणजे आजीवरती डोंगरा एवढं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आजी सध्या एकटीच या ठिकाणी राहते. काय करू आता, राहायला बी मार्ग नाही मला. तुला कुठे राहायचंय का? मी तुझी राहायची व्यवस्था करतो लगेच. त्याच्या जागेवर आहे मी आता. हाय तू येशील जाशील मला हा, मी तुला येऊन भेटत जाणार आता. हा, मला वाटून की हाय मग कोणतरी मी हा, तुझा पोरगा आहे अजून. हाय पोरगा हा. मिळाला म्हाताराचा हाय तर मला नवऱ्याहून नवरा अशी समजा. सगळ्यांना एक हात मदतीचा पुढे करतोय, कारण आयुष्यात जर मोक्ष हवा असेल तर कोणाच्या मदतीला धावून जाणं खूप गरजेचं आहे आणि ही मदत मी सदैव करत राहीन. हो येऊ बाबा, हो रे चल, बेटा, हो चल, जा, जाऊ. जा.